मराठवाडा नेताच्या तेजस्विता या सदरात आपले सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत. आजच्या आपल्या तेजस्विता आहेत महाराष्ट्राचे भूषण ठरलेल्या ज्येष्ठ साहित्यिका, ज्यांनी लेखिका साहित्य संमेलनात अध्यक्षस्थान भूषवले अशा भूषणावह नांदेडच्या डॉक्टर वृषालीताई किन्हाळकर. वैद्यकीय क्षेत्रात असूनही संवेदनशील मनाची, लेखनाची ओढ, त्यातून जन्मल्या अनेक कविता व पुस्तक रूपात प्रगट झाल्या अशा या साहित्यिकेशी आज आपण मुक्त संवाद साधणार आहोत. मुलाखत घेत आहेत सामाजिक कार्यकर्त्या उमा व्यास. नमस्कार. मला हे सांगा, तुमचं बालपण कुठं गेलं आणि शिक्षणाबद्दलही थोडंसं सांगितलं तर चांगलं होईल. बालपण तसं वडील शासकीय सेवेमध्ये होते, त्याच्यामुळे जिथे वडिलांची बदली असेल तिथे आम्ही जायचो. मग त्याच्यामध्ये लातूर आहे, औरंगाबाद आहे, वैजापूर, कन्नड आणि नांदेड अशा अनेक ठिकाणी वडिलांची बदली व्हायची आणि आम्ही तिथे तिथे मिळेल त्या शाळेमध्ये शिकायचो. त्यामुळे असं विशिष्ट एखाद्या गावचा शिक्का किंवा एखाद्या शाळेचा शिक्का असा व्यक्तिमत्वावर नाही. पण मला एक सांगावंसं वाटतं की लातूरमधल्या देशी केंद्र शाळेत जी मेरिट लिस्ट लावलेली आहे त्याच्यात पहिलं नाव तुमचं दिसतं आम्हाला. जरी तुमचा शैक्षणिक प्रवास मोठा असला तरी देशी केंद्र शाळेमध्ये मुलींमध्ये मला वाटतं शाळेमध्ये पहिली मेरिट आलेली मुलगी म्हणजे वृषालीताई असं आहे. हो, ती गोष्ट खरी आहे. ती एक छान आठवण आहे. म्हणजे शाळेची ती इतकी चांगली आठवण मनामध्ये आहे. झालं असं होतं की वडिलांची बदली लातूरला झाली आणि काळ असा होता की आम्ही 9वी पास झालो होतो, 10वीत गेलेलो होतो आणि घराच्या जवळ शाळा म्हणून वडील देशी केंद्र शाळेमध्ये चौकशीला गेले आणि तेव्हा खानापुरे सर होते मुख्याध्यापक. ते म्हणाले, आम्हाला काही मुलींची शाळा सुरू करायची नाही आहे, त्यामुळे तुमच्या मुलींना आम्ही घेऊ शकत नाही. मग वडील म्हणाले, मी तर इथे घर पाहिलं आहे आता आणि मला लवकर सुरू करायचं आहे सगळं इथं राहणं. पहा, विनंती करतो आहे, मुली माझ्या हुशार आहेत. आणि वडिलांनी मग आमची प्रगती पुस्तकं सरांकडे ठेवली आणि वडील मग कामाला निघून गेले. आणि 2-3 दिवसांनी मग मुख्याध्यापकांचा निरोप आला वडिलांना की घेऊन या तुमच्या मुलींना. आणि आमच्यापासून तिथे खरं म्हणजे मुलींचा प्रवेश सुरू झाला. त्यावेळी आम्ही 10वीमध्ये मी आणि माझी मोठी बहीण आणि इतर मग आमच्यामुळे आलेल्या 2-3 मुली अशा केवळ 7 किंवा 6 मुली होतो 10वीला. आणि मग मी गुणवत्ता यादीत आल्यामुळे मग शाळेचंही खूप नाव झालं आणि मग हळूहळू मग त्या शाळेमध्ये शेवटी स्वतंत्र मुलींची शाळा झाली. म्हणजे ही एक शाळेच्या दृष्टीने आणि आमच्या व्यक्तिगत आठवणींच्या दृष्टीने तशी मोलाचीच गोष्ट आहे. खरं खूप छान वाटलं हे ऐकून. शाळेत असतानाच ठरवलं होतं वैद्यकीय क्षेत्र निवडायचं असं नव्हतं. खरं म्हणजे माझ्या मनामध्ये असं काही नव्हतं. म्हणजे तुम्हाला आता खरं आश्चर्य वाटेल, पण मी फारच अशी लो ॲम्बिशन असणारी बाई आहे खरं सांगायचं. मला अशी महत्त्वाकांक्षा किंवा खूप मोठी स्वप्न असं माझं कधी नव्हतं आयुष्यामध्ये. सर्वसामान्य अगदी. पण माझ्या आईला मात्र वाटायचं की आपल्याला 4 मुली आहेत आणि ही जास्त हुशार आहे तर हिनं डॉक्टर व्हावं. आणि असं आई सांगायची लहानपणी की म्हणे, मला एक बाहुली होती तर ती बाहुली उठून बसली की रडायची, झोपवलं की शांत बसायची. ती एकदा रडायचं तिचं बंद झालं म्हणे, तर मी तिचं ते प्लास्टिकच्या बाहुलीचं पोट असं ब्लेडनी कापलं होतं म्हणे, ऑपरेशन करायचं म्हणून. अशी आठवण आई आणि आजोबा सांगायचे. आता मला तर आठवण्याचा प्रश्न नाही काही. आणि त्याच्यामुळे मग घरात सगळे म्हणायचे की हिला इतक्या लहानपणी बाहुलीचं पोट हिने कापलं म्हणजे ही नक्की डॉक्टर होणार. असं ते मनामध्ये भिनवलं सगळ्यांनी, विशेषतः आईने जास्त. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असेल कदाचित तसं, पण आईची इच्छा फार होती. म्हणजे आईला आमच्या थोडीशी खंत होती अशी की आपल्याला 4 मुली आहेत. तो काळ असा होता की मुलाचं फार महत्त्व होतं. पण आमचे वडील खरंच फार फार मोठा माणूस, त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही. आम्हाला सगळ्या जणींना अतिशय मनासारखं आमच्या शिकवलं त्यांनी. आणि मग आईच्या इच्छेसाठी मी डॉक्टर झाले खरं म्हणजे. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत असताना लेखनही तुमचं खूप प्रसिद्ध आहे, तुमचा वाचक वर्ग आहे. साहित्याचा तुमचा प्रवास सांगाल का? साहित्याचा प्रवास म्हणजे तोही भाग मी असं म्हणेन ना खरंच की मी आयुष्यामध्ये असं चालत जाते आणि माझ्या वाटेवर जे येतं ना त्याचं मी स्वागत करते, असा माझा स्वभाव आहे. मी मुद्दाम कशाच्या मागे जात नाही कधी, किंवा असा कशासाठी मी अट्टहाससुद्धा करत नाही. लिखाणाच्या बाबतीत म्हणाल तर खरं असं झालं की जेव्हा मी खऱ्या अर्थाने जगू लागले
की ज्याला आपण असं म्हणू की आयुष्याचा अर्थ समजणं, ते वय होतं साधारण मी MD करत असतानाच. MD करत असताना मला दिसायच्या माझ्याकडे येणाऱ्या बायका, हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या बायका, त्यांचे ते शरीराचे भोग, तो त्रास, त्या यातना, आणि त्याच्यातून हळूहळू मी लिहायला लागले. म्हणजे जे मला वाटायचं ना आतमध्ये मनामध्ये की बाईचं जगणं किती अवघड आहे, किंबहुना बाईला ह्या जगामध्ये काही किंमतच नाही आहे, तिच्या शरीराला फक्त एक मुलं प्रसवणारं यंत्र समजलं जातं, मुलगा झाला की आनंद होतो, मुलगी झाली की नाक मुरडलं जातं. हे सगळं पाहून मला वाटायला लागलं की बाईचं जगणं किती अवघड आहे. आणि त्यांचं दुःख मग मी आपलंसं करत गेले आणि ते नकळतपणे कधीतरी कागदावर उमटत गेलं आणि त्याची कविता झाली. मग पहिली कविता डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असतानाच झाली? नाही, तसं मी खूप लहान असताना एक कोंबडीवर कविता केली होती शाळेत असताना, पण अर्थात त्याला काही अर्थ नव्हता, काहीतरी गंमत म्हणून केली असेल तेव्हा. पण नंतर मी निबंध चांगले लिहायची. म्हणजे मला आता देशी केंद्राचाच उल्लेख तुम्ही केला त्याच्यावरून आठवलं की दबडगावकर सर आम्हाला शिकवायचे हिंदी, आणि एक निबंध मी लिहिला होता. तर तो निबंध कितीतरी दिवस देशी केंद्र शाळेच्या त्या नोटीस बोर्डवर लावलेला होता की निबंध कसा लिहायचा असं. तर म्हणजे ते निबंध लिहिणं हा जो माझा शाळेतला जो भाग होता ना, किंवा जी आपण त्याला गुणवत्ता म्हणू एक प्रकारची, तर त्याच्यातूनच कधीतरी मी लिखाणाकडे वळले असेल किंवा ते अंगभूत असावं, आणि मग ह्या माझ्या अनुभवांनी मला लिहिता केलं. अनुभव बरेचसे आले, म्हणजे भ्रूणहत्येसारखे असतील किंवा तुमच्याकडे येणारे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण असतात. मग तुम्ही भ्रूणहत्याच्या विरोधासाठी खूप माहिती आहात लोकांना, कठोर भूमिका घेतलेली आहे. एका बाजूला संवेदनशील मन कविता लिहितं, तर दुसऱ्या बाजूला तुमची बंडखोरी दिसते, तुमचा विरोध दिसतो, कठोर भूमिका दिसते. हा समतोल कसा साधला तुम्ही? झालं असं की आता भ्रूणहत्या हा जो प्रकार आहे ना, याच्यासाठी थोडंसं मला मागे जावं लागेल, माझ्या आईकडे जावं लागेल पुन्हा एकदा मला. आमची आई, मला आठवतं की आम्ही जेव्हा लहान होतो ना, त्या काळी बघा हळदी कुंकवाला, मंगळागौरीला कुठे गेल्या बायका की उखाण्यात नवऱ्याचं नाव घ्यायच्या, नाही का, अगदी छान असं चालीत वगैरे. आणि आमची आई जरा कलावंतच होती खरं म्हणजे, तिचा आवाजही छान होता, ती लिहायची पण चांगली. खरं तिला त्या काळामध्ये जर संधी मिळाली असती ना, ती माझ्यापेक्षा मोठी लेखिका झाली असती, असं मी नम्रपणे आज कबूल करते. तर ती एक असा उखाणा घ्यायची बघा की नका बायांनो हिणवू, नका दाखवू मुलांचा तोरा. नका बायांनो हिणवू, नका दाखवू मुलांचा तोरा, माझ्या कुशीत बघा निजली उद्याची ही इंदिरा. क्या बात आहे, असं आमची आई म्हणायची. आणि त्याच्या पुढे मग अजून 2 ओळी जोडून त्याच्यामध्ये मग दत्तात्रेयराव वडिलांचं नाव घालून ते उखाणा घ्यायची. मग आम्हाला तेव्हा लहानपणी कळायचं नाही तेवढं फार, वाटायचं की आपली आई कधी कधी उदास का असते, कधी कधी एकदम अशी नाराज का दिसते, सणाच्या दिवशी सुद्धा कधी कधी अशी मनातल्या मनात खाऊन घेते, असं का वाटतं, कळत नव्हतं तेव्हा आम्हाला. आणि जसं जसं मला तिच्या ह्या 2 ओळींचा अर्थ कळायला लागला ना, विशेषतः मी डॉक्टर झाल्यानंतर मला ह्या ओळी फार खुणावू लागल्या. आणि पाहू लागले मी की साधारण 86, 87, 88च्या काळामध्ये माझ्या काळातली ती म्हणजे माझा तो उमेदीचा काळ व्यवसायामधला, माझ्याकडे येणारी बाई स्वतः स्कूटर चालवायची, लुना चालवायची, कम्प्युटर वापरायची, अशी बाई दुसरी मुलगी होण्यासाठी घाबरायची. म्हणजे ती किती भित्री बाई होती की एकीकडे ती वाहन चालवते, एकीकडे ती डिग्र्या मिळवते, एकीकडे ती नोकरी करते, मोठे मोठे पगार मिळवते, आणि दुसरीकडे दुसऱ्या मुलीच्या संभाव्य कल्पनेनेच घाबरून जाते की डॉक्टरकडे येते आणि म्हणते की गर्भ तपासन मुलगी असेल तर काढून टाका. आणि मग ह्या पार्श्वभूमीवर मला आईच्या त्या ओळी आठवल्या की आई काय म्हणत होती. पहिल्या ओळीत ती म्हणते की नका बायांनो हिणवू, नका दाखवू मुलांचा तोरा. म्हणजे ती सांगते की मला हिणवू नका. त्याच्या पाठीमागे काय अर्थ आहे की माझ्या हातात नाही आहे मुलगा होणं, मुलगी होणं, कुणाच्याच हातात नाही आहे, म्हणून मला तुम्ही हिणवू नका, कारण मला 4 मुली आहेत. दुसऱ्या ओळीत ती म्हणते की नका दाखवू मुलांचा तोरा, म्हणजे मुलगा होण्यामध्ये काही फार मोठं कर्तृत्व कुणाचंच नाही आहे, त्याच्यामुळे तोरा दाखवू नका. त्याच्या पुढच्या ओळीमध्ये हीच बाई म्हणते माझ्या कुशीत बघा निजली उद्याची ही इंदिरा. म्हणजे तो काळ कसा होता बघा की इंदिरा गांधी अशी एक सर्वांना आवडणारं नेतृत्व म्हणून पुढं येत होती अशी, आणि त्या अर्थाने ती इंदिरा म्हणत होती, उद्याची ही इंदिरा. म्हणजे केवढा आशावाद होता तिच्याजवळ. माझी आई 10वी पास नव्हती. एक 10वी पास नसलेली मध्यमवर्गीय बाई जिच्या पदरात 4 पोरी आहेत,
ती जर हा आशावाद दाखवू शकते की माझ्या कुशीत बघा निजली उद्याची ही इंदिरा, मग ही आजची 90मधली बाई किती भित्री आहे असं मला वाटू लागलं, की जी येते आमच्याकडे म्हणते की तपासा, गर्भजल चिकित्सा करा, मुलगा असेल तर ठेवा, मुलगी असेल तर काढून टाका. लाज वाटू लागली मला बायकांची. आणि मग मी काम करायला सुरू केलं. मग मी ठरवलं की माझ्या हाताने एकही गर्भ तपासला जाणार नाही. माझी सोनोग्राफी मशीन कधीही कुणाचा गर्भ सांगून अपवित्र होणार नाही. आणि मला आजही अभिमान आहे त्या गोष्टीचा. मी जवळपास 700 व्याख्यानं दिली आहेत ह्या विषयावर, भ्रूणहत्या. आणि त्या प्रत्येक व्याख्यानानंतर मला असं वाटलं की हे व्याख्यान मी माझ्या आईला अर्पण केलं आहे. आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे आई आहे. मग मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा एखादा गर्भ जगवणं किती अवघड आहे मला सांगा तुम्ही. एक गर्भ जन्मतो आहे, आमचं डॉक्टर म्हणून काम आहे की जगवायचं आहे. उद्या तुम्ही माझ्याकडे आलात की मला त्रास आहे म्हणून, तर माझं काम आहे तुमचा त्रास कमी करणं. खरं आहे की नाही? तुमचा जीव वाचवणं माझं काम आहे. किंवा तो गर्भातला जीव मी पाहायचा, मुलगा आहे का मुलगी आहे पाहायचं, आणि मुलगी असेल तर तिचं जगणं नाकारायचं. हे करण्यापेक्षा मग दवाखाना बंद केलेला काय वाईट नाही का? आणि म्हणून मग मला अधिकाधिक वाटू लागले की मला याच्यावर काम केलं पाहिजे. आणि ते काम करत असताना मग आपोआप कविता लिहिली. मग मला असं वाटतं की जे मला टोचतं आहे ना, जे मला बोचतं आहे, तर ते तर कागदावर येणारच ना. आणि जर समजा मी अतिशय तरल कविता लिहित असेल आणि दुसरीकडे व्यवसायामध्ये मी गर्भहत्या पाहते शांतपणे, तर मग माझी कविता खोटी आहे. मग खोट्या कवितेला कशाला सन्मान पाहिजे सांगा ना मला. खोटी जर कविता मी लिहित असेल तर मला सन्मान नसायला पाहिजे कुठला, कशाला अध्यक्षपद पाहिजे मग. म्हणून माझी कविता तितकीच खरी आहे जितकी माझी ही जाणीव खरी आहे की स्त्रीला जगण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे. आणि जोपर्यंत स्त्री जन्माचं स्वागत आपण सगळेजण मनमोकळेपणे करत नाही ना, तोपर्यंत मी कविता लिहितच राहणार आहे. छान सांगितलं वृषालीताई. पण एक जाणवलं की तुमच्या लिखाणाची पण प्रेरणास्थान आईच आहे. आणि भ्रूणहत्येच्यासाठी जे तुम्ही पाऊल उचललं त्यासाठी सुद्धा त्या मागची पण प्रेरणा तुमची आईच आहे. हां, पण इथे एक गोष्ट मी नमूद करते. तुम्ही मला पहिल्यांदा जो शब्द वापरला की समतोल, की एकीकडे भ्रूणहत्या होऊ द्यायचीच नाही ह्याच्यासाठी कठोरपणे मी पावलं उचलली. तुम्हाला सांगेन मी आजही की एक काळ असा होता की माझ्या हॉस्पिटलमध्ये अतिशय कमी पेशंट यायचे, पण मी घाबरले नाही. कारण मी करत नव्हते ना. मी सोनोग्राफी करून कुणालाही सांगत नव्हते की मुलगा आहे का मुलगी आहे. त्यामुळे PCPNDT ऍक्ट यायचा होता. आल्यानंतर सुद्धा लपून छपून सगळं चालू होतं. माझ्याकडे येणारे पेशंट्स कमी झाले होते, पण मी डगमगले नाही. मी म्हटलं आपली सत्याची बाजू आहे, आपण लढत राहू असंच मोकपणे. तो लढा मी दिला. आजही माझा दवाखाना व्यवस्थित चालू आहे. मला त्याचं समाधान आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त समाधान या गोष्टीचं आहे की सर्वांना माहीत आहे की किन्हाळकर मॅडमने ही गोष्ट अजिबात पटत नाही, हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही जो शब्द वापरला समतोल, की तरलता, संवेदनशीलता आणि व्यवसायामध्ये कठोर पाऊल उचलणं, हा समतोल मात्र मी माझ्या वडिलांकडून घेतला. माझे वडील अतिशय समतोल आणि प्रसंगी भावनेच्या आहारी अजिबात न जाता कृती करायची. प्रॅक्टिकल. आई संवेदनशील होती फार, पण वडील संवेदनशील होते, पण त्यांना कुठे आपली संवेदनशीलता बंद करून ठेवायची हृदयाच्या कप्प्यात आणि वागायचं आहे योग्य ते, हे फार छान कळत होतं. आणि जे काही तुम्ही म्हणालात समतोल आहे वागण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, त्याचं कारण वडील आहे. समतोलाचा वारसा वडिलांचा आहे. साहित्यातला लेखन प्रवासही आम्हाला ऐकायला आवडेल. जसं कविता अनुभवातून जन्मली आणि मग नंतर कविता एकानंतर एक अशा सुचत गेल्या आणि त्याचा काव्यसंग्रह झाला. मग प्रकाशित करण्याचा मानस होता. आणि मग त्यानंतर मी तर असं ऐकलं की वेदनचे 2 भाषांतर झालेली आहेत. वेदन या काव्यसंग्रहाचे, एक हिंदीमध्ये आणि एक इंग्रजीमध्ये. तर त्याबद्दल थोडंसं सांगाल आणि इतरही काव्यसंग्रहाबद्दल सांगा. कवितेचा प्रवास जेव्हा मी सांगायला सुरुवात करीन, तर जसं आईवडिलांचं मी ऋण व्यक्त केलं किंवा आईवडिलांचा जिथे जिथे भाग आहे महत्त्वाचा, त्यांच्यामुळे जे झालं ते सगळं मी सांगितलं. तसं कवितेच्या बाबतीमध्ये माझ्या कविता जपून ठेवण्याचं सगळं श्रेय माझे पती डॉक्टर किन्हाळकर त्यांचं आहे. मी कॉलेजमध्ये असताना कविता लिहायची, मेडिकल कॉलेजमध्ये असताना, आणि त्यांना त्या कविता आवडायच्या. त्यांनी त्या सगळ्या कविता जपून ठेवल्या, आजही त्यांच्याजवळ आहेत. पण त्या कविता आज मला एक कवयित्री या नात्याने म्हणा किंवा माझी साहित्याबद्दलची समज थोडीशी व्यवस्थित
पण आता प्रगल्भ झाली असावी म्हणून त्या जुन्या कविता मला आता फारशा भावत नाही. म्हणजे असं वाटतं की त्या कविता म्हणजे एखादी प्रेमात पडलेली मुलगी लिहिते ना हिंदी सिनेमातल्या गाण्यांसारख्या वगैरे अशा वाटतात खास मला त्या. डॉक्टरांसाठीच लिहिल्या होत्या का कविता? हां, सगळ्या कविता त्यांच्यासाठी लिहिलेल्या होत्या आणि त्यांनी सगळ्या कविता जपून ठेवल्या. आणि माझा पहिला कविता संग्रह निघण्यासाठी डॉक्टर किन्हाळकरच कारणीभूत आहेत. त्यांनीच इथे अनेक जणांना माझ्या कविता म्हणून दाखवल्या. त्यांना माझ्या अनेक कविता मुखोद्गत आहेत. अरे वा. माझ्यापेक्षा चांगले ते माझी कविता सादर करतात. आणि मग त्यांचा आग्रह, मग इथे नांदेडला भुजंगराव वाडीकर म्हणून आहेत मराठीचे प्राध्यापक, ते हे पण होते, मला वाटतं उपप्राचार्य होते इथे एका कॉलेजमध्ये. त्यांना कवितांचं फार चांगली जाण आहे. त्यांनी आणि डॉक्टरांनी पुढाकार घेऊन पहिला कविता संग्रह वेदन काढायचं ठरवलं आणि फमू शिंद्यांनी मग त्याला प्रस्तावना दिली. आणि वेदन हा शब्द मी विपश्यनेमधून घेतला. मी 1995 साली विपश्यना करायला गेले होते इगतपुरी. आणि तिथे गोयंका गुरुजींच्या प्रवचनामध्ये मी हा शब्द ऐकला, वेदन. वेदन ते असं म्हणाले की वेदन माने कथन, जो देखा, जो सुना, जो सहा, उसका कथन माने वेदन, असं ते म्हणाले होते. मला तो शब्द फार आवडला, कारण माझी कविता दुसरं काय करते मला सांगा. जे मी पाहते इतर स्त्रियांचं जगणं, इतर स्त्रियांचं दुःख, इतर स्त्रियांचा आनंद, माणसांचं सुद्धा, बायकांचंच कशामुळे, पुरुषांचं सुद्धा आयुष्यातलं यश अपयश, चढ उतार, ह्या सगळ्याचं जे काही त्यांचं कथन असतं त्यांच्या मनामधलं, ते व्यक्त होऊ शकत नाहीत. तर मी परकाया प्रवेश करून त्यांना जे म्हणायचे ते म्हणते, म्हणून मी वेदन नाव दिलं. आणि वेदन कविता संग्रह फार नशीबवान ठरला. अनेक पुरस्कार त्याला मिळाले. इंग्रजीमध्ये भाषांतर आमच्या नांदेडच्या LS देशपांडे सरांनी केले. ते स्वतः अनुवादातच त्यांचं PhD झालेले आणि अतिशय ज्येष्ठ असे ते इंग्रजीचे प्राध्यापक. त्यांनी पँग्ज ऑफ लव्ह ह्या नावाने वेदनचं भाषांतर केलं. मला वाटतं असेल इथे. सरांनी फार अभ्यास करून अनुवाद केलेला आहे. म्हणजे त्यांनी वेदनमधल्या कवितांचे 6 वेगवेगळे प्रकार केले त्यांनी. वेदन हा शब्द वाचला की थोडा संभ्रम मनामध्ये निर्माण होतो. वेदनेशी काही त्याचं नातं आहे की काय असं वाटतं. म्हणजे सुरुवातीला जेव्हा वेदन कविता संग्रह प्रसिद्ध झाला तेव्हा अनेक लोकांना असंच वाटलं की वेदन म्हणजे फक्त दुःख, पीडा, यातना. पण तसा अर्थ नाही. मी तो शब्द नंतर शोधला तर जैन शब्दकोशामध्ये तो शब्द आहे. आणि त्याचा अर्थ हाच आहे की जे पाहिलं, अनुभवलं, ऐकलं त्याचं कथन म्हणजे वेदन. मग ते सुखी असेल, दुःखी असेल, अपयशी असेल, खूपच अगदी पीडा देणारं असेल किंवा अत्यंत आनंदपूर्ण असेल, कसंही असू शकतं. तर तशा अर्थाने वेदन. पण मग नंतर मी एक कबीरांचा दोहा पण माझ्या वाचण्यामध्ये आला. तर त्याच्यामध्ये कबीर असं म्हणतात की कबीरा बैद बुलाइया पकर के देखे बाही, बैदन बेदन जानिया करक कलेजा माही. म्हणजे ते म्हणतात की कबीराने वैद्याला बोलवलं आणि वैद्याने हात पकडला आणि नाडी पाहिली, पण वैद्याला वेदन समजलं नाही, कारण ती कळ कुठे होती तर कळ कलेजामध्ये होती, काळजात कळ आलेली होती. म्हणजे तिथे वेदनचा अर्थ पीडा असा आहे. पण मी जो जैन शब्दकोशातला म्हणते त्याचा अर्थ कथन असा आहे. त्यामुळे वेदन हे आनंदी गोष्टींचं असू शकतं आणि दुःखी गोष्टींचं पण असू शकतं, असं आहे. दुसरं ह्याच नावाशी साधर्म्य असलेला दुसरा एक तुमचा कविता संवेद्य नावाचं प्रकाशन आहे तुमचं आहे. संवेद्य हा माझा ललित लेखांचा संग्रह आहे. तर संवेद्याचा अर्थ काय आहे माहिती आहे का, की जे मला समजलं ते. कारण त्या संवेद्यमध्ये तुम्ही पाहाल की ह्याच्यामधले सगळे जे लेख आहेत हे सगळे लेख साधारणपणे बघा, ईश्वर आहे का नाही, पूजा, भक्ती, कर्मकांड, श्रद्धा, अंधश्रद्धा, अशा सगळ्यांच्या धर्म आणि अध्यात्म, धर्म, जात, सगळ्याच गोष्टी. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगते की भक्ती, ईश्वर, श्रद्धा या सगळ्या संकल्पनांचे सगळे कोण सगळ्या बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करणारं आणि गूढ अस्पष्ट अशा प्रदेशात शिरून देखील वाचकांना एक प्रसन्न अनुभव देण्यात त्या यशस्वी होतात, असं याच्याबद्दल श्रीराम शिधये सरांनी लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या संवेदेमध्ये जे सगळे विषय आहेत ना, हे कसं आहेत की मृत्यू कळतो का आपल्याला आधी, म्हणजे आपल्याला समजतं का, इंट्युजन येतं का मृत्यूचं, किंवा काही लोकांना समजतं, आणि किंवा मग ईश्वर आहे का नाही आहे, किंवा अमुक एक गोष्ट नाही केली म्हणून तसं झालं का, अमुक नवस फेडला नाही मग त्याच्यामुळे ती अशुभ घटना घडली का,
हा जो असा एक संभ्रम आपल्या प्रत्येक माणसाला असतो की नाही, तशा संभ्रमांच्या कथा याच्यामध्ये आहेत. ह्या सगळ्या खऱ्या कथा आहेत. काही माझ्या पेशंट्सच्या आहेत, काही माझ्या नातेवाईकांच्या आहेत, काही माझ्या व्यक्तिगत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मग मी त्याला संवेद्य असं नाव दिलं की मी एक सामान्य माणूस आहे ना. मी काही असं अधिकारवाणीने म्हणणार आहे की नाही परमेश्वर आहेच, मी बघितलं आहे का, मला माहीत नाही, परमेश्वर नाहीच असंही मी म्हणू शकत नाही. तर त्यामुळे मी त्याला संवेद्य असं नाव दिलं की मला समजलं तेवढं. अमुक एका गोष्टीमध्ये मला असं वाटलं, मला इतकंच समजलं बुवा, माझी कुवत एवढीच आहे, मला एवढंच समजलं, तेवढंच मी तुमच्यापुढे ठेवते आहे. म्हणून त्याला मी संवेद्य असं नाव दिलं या पुस्तकाला. साहित्यातल्या बदलत्या स्त्री प्रतिमा याविषयी काही सांगाल का? साहित्य म्हणजे काय मला सांगा तुम्ही. जे समाजामध्ये घडतं तेच साहित्यामध्ये येतं, खरं आहे की नाही. जर आता आपण बदलतच आहोत सगळेच जण, वर्षानुवर्ष, पिढी दर पिढी, युगानुयुग माणूस बदलतो आहे ना. जसा बदलतो आहे तसा तो येणारच साहित्यामध्ये. बाई जरा जास्त झपाट्याने बदलली, कारण आता तिला अवकाश मिळाला नाही का. अनेक वर्ष ती अंधारामध्ये होती, मग ती उजेडामध्ये आली. आता तिला 10 दिशा मोकळ्या आहेत, शिकायला मिळतं आहे, अर्थार्जन ती करते आहे, तिला विचार करायचं समजतं आहे, तिला विचार करू दिला जातो आहे आणि तिला निर्णय क्षमता आहे हे आता समाजाला पटलं आहे. त्याच्यामुळे ती निर्णय पण घेऊ शकते आहे. त्यामुळे अर्थात तशा स्त्रीचं चित्र तुम्हाला साहित्यामध्ये दिसणारच. म्हणजे समाजाचं प्रतिबिंब म्हणजे साहित्य असं म्हणायला हरकत नाही, याच्याशी तुम्ही सहमत आहात? सहमत आहे. 90% तर समाजामध्ये जे आहे ते साहित्यामध्ये येतं. 10% समाजामध्ये जे नाहीये पण जे असायला पाहिजे ते सुद्धा साहित्यामध्ये येतं आणि ते यायला पाहिजे. साहित्याचं ते काम आहे की जे घडतं आहे, जे वाईट आहे एखादी गोष्ट, पण चांगली कशी होईल ती अपेक्षित, की याच्या पुढचा प्रवास आपला छान कसा होणार आहे, की माणूस आणखीन चांगला कसा होणार आहे, स्त्री आणखीन उन्नत कशी होणार आहे. तर ती जी अपेक्षित स्त्री आहे आदर्श मनामधली त्या साहित्यिकाच्या, ती पण येते साहित्यामध्ये आणि ते अपेक्षित आहे. साहित्याने ते दिलंही पाहिजे. पण आता ज्या आपण टीव्हीवरच्या मालिका पाहतो त्यातलं कथानक, त्याच्याबद्दल उलटसुलट चर्चाही होतात. आणि ह्या सिरियलच्या कथानकामुळं असेल किंवा इतर कारणामुळं असेल, वाचकांची साहित्यातली अभिरुची बदलतीये का? कसं आहे, माणसाला सगळं सोपं, सरळ, साधं, उपलब्ध, सहज मिळणारं पाहिजे असतं. मालिका ही गोष्ट पूर्णतः मनोरंजन करणारी आहे, खरं आहे की नाही. तिच्याकडून फार काही मिळेल ह्या अपेक्षेने ती केली पण जात नाही. आणि त्याच्या पाठीमागे फार मोठं सगळं व्यवसायाचं गणित आहे. तिथे व्यवसायाचं गणित ते इतकं वेगळं आहे, TRP. त्याच्यामुळे जाहिरातींचा भाग पाहतो, त्याच्यामुळे तिथे जे काही घडतं आहे ना ते तर कोणालाच अपेक्षित नसतं. अगदी साधं उदाहरण घ्यायचं म्हणजे की जाहिरातींमध्ये आपण पाहतो की कुठल्याही वस्तूच्या जाहिरातीमध्ये नटून थटून छान दिसणारी स्त्री असते. मग ती दाढीच्या ब्लेडची जरी जाहिरात असली तरी बाई असते की नाही. तर मग हे कशामुळे घडतं की ती जाहिरात पाहिली जाते म्हणून. पण हे करायला स्त्री तयार होते नाही का, खरं आहे की नाही. कारण त्याच्या पाठीमागे तिचं आर्थिक गणित असतं. प्रत्येकच मुलीने जर नकार दिला तर मग तिच्या आयुष्यातलं आर्थिक गणित सुटणार कसं, ती पुढे जाणार कशी, हे म्हणजे स्वतःचं वस्तुकरण करून घ्यायला ती तयार होते. त्यामुळे बाई स्वतः आज तयार आहे स्वतःचं वस्तुकरण करून घ्यायला. म्हणजे जिथून आपण पुन्हा कधी कधी उलटा प्रवास करतोय असं वाटतं. खरं की एक काळ होता बघा की साधी राहणी उच्च विचारसरणी असं म्हटलं जायचं. आणि आपण पाहत होतो की जी बाई शिकली तर ती फार साधी राहायची. आपण पाहिलेलं आहे हे. तुम्ही पहा साधारणपणे डॉक्टर बायका फार साध्या राहायच्या, पूर्वी खूप साध्या राहायच्या. आता ते चित्र नाही आहे. आता प्रत्येक क्षेत्रातली बाई बघा तुम्ही. म्हणजे हे सुद्धा आहे की शिक्षिका एखादी शाळेमध्ये जाते तर मुलं म्हणतात की मॅम यू आर लुकिंग गॉर्जियस, शी इज हॅपी. हे जेव्हा आपल्याला कळेल ना की बाबा हे आनंदी होण्याचं गोष्ट नाहीही, इथे आपण विरोध केला पाहिजे ह्या मुलीला, विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला, की बाबा आय एम नॉट हिअर टू लुक ब्युटिफुल, आय एम हिअर टू टीच यू समथिंग. हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत ह्या गोष्टीचा आनंद घेतला जाईल. म्हणजे तिथे सुद्धा एक प्रकारे बाईच्या सौंदर्याचाच कुठेतरी परिमाण महत्त्वाचं समजलं जात आहे. शाळेमध्ये आपण शिकवण्यासाठी जातो, खरं आहे की नाही. तर त्याच्यामुळे आता तुम्ही हा मुद्दा म्हटलात म्हणून मला एक कविता आठवली माझी जुनी. त्याच्या पाठीमागचा प्रसंग पण सांगते, तुम्हाला वेळ असेल तर, नाही तर उशीर होईल. एकदा मी एका कार्यक्रमाला, मी अनेक ठिकाणी हा सांगितला आहे प्रसंग, पण मला हा पुन्हा पुन्हा सांगावासा वाटतो बायकांसाठी. सांगा
की एका ठिकाणी साक्षरता अभियानावर व्याख्यान होतं. साधारण 1995ची गोष्ट आहे, जुनी. आणि मला साक्षरता आणि स्त्रीचं आरोग्य याच्यावर बोलायचं होतं. माझ्यासोबत माझी एक जज मैत्रीण होती, आणखीन एक मैत्रीण कायद्याविषयक बोलणारी आणखीन एक जण होती, आणि आणखीन एक सोशल वर्कर्स. अशा सगळ्या जणींचं आपल्या आपल्या विषयाशी निगडीत व्याख्यान. मी बोलले की मी असं म्हणाले की बायकांना मासिक पाळी माहीत नसते स्वतःची, त्यामुळे मग आम्ही तिची बाळंतपणाची तारीख कशी अचूक काढणार, किंवा बाई पत्ता बरोबर सांगत नाही, मग बाळाचं नोंदणीचं तिथे पत्ता बरोबर येत नाही, बाईला आपला ब्लड ग्रुप माहिती नसतो, A-O-B काहीच कळत नसतं, त्याच्यासाठी बाईला इतकं तरी निदान शिक्षण असलं पाहिजे, असं मी बोलले. मासिक पाळीचा उल्लेख 2-3दा आला माझ्या बोलण्यामध्ये, कारण माझा व्यवसाय असतो ना, मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, तर काय करणार मग भाषण झालं, सगळा कार्यक्रम संपला. मग ती मैत्रीण मला म्हणाली की मला तुझं भाषण अजिबात नाही आवडलं. म्हटलं ठीक आहे. तर म्हणे काय मासिक पाळी वगैरे असं काही स्टेजवर बोलत असतात का म्हणे. मी म्हटलं अगं माझा विषयच तो आहे, मग मी दुसरं काय बोलणार, मी काय बागेतल्या फुलांवर बोलू का म्हटलं तिथे. आणि त्याच्यानंतर ती एक वाक्य म्हटली, ती म्हणे बाकी तू दिसत मात्र फार छान होतीस म्हणे, तुझी साडी तर फारच सुंदर होती. हे बायकांचं आपलं टिपिकल. आता तेव्हा मी तरुण होते, 95 सालची गोष्ट, दिसतही असेल चांगली माहीत नाही, पण मला काही फारसा त्या वाक्याचा आनंद झाला नाही. मला वाईट ह्याचं वाटलं की तेव्हा मी तशी अजून व्याख्यानं देण्यासाठी वगैरे माझं हॉस्पिटलचं काम वगैरे सांभाळून जायला मला फार वेळ द्यावा लागायचा. मी तयारी करून नोट्स काढून व्यवस्थित भाषण केलं होतं तयार. म्हटलं आपल्या भाषणाचं काहीच कौतुक न करता ही आपल्याला म्हणते की तू छान दिसत होती, तर मला थोडासा अपमान वाटला त्याच्यामध्ये. आणि मला आनंद काही झाला नाही बघा. मग मी त्या दिवशी कविता लिहिली की म्हणजे मी मग सगळ्यांना असं म्हणलं ते असं की सगळ्या समाजालाच की बाबा किती काळ तुम्ही आमच्याकडून सुंदर दिसण्याची अपेक्षा करणार. कंटाळा आला आम्हाला तर सुंदर दिसणं. आम्हाला करमणूक, सौंदर्य, नेत्रसुख ह्याच्या पलीकडे आम्ही माणूस आहोत ना, की आम्ही का सारखं सुंदर दिसायचं नाही दिसणार आम्ही चांगलं, पण तरी तुम्ही आम्हाला माणूस म्हणून स्वीकारा की नाही, आमच्यातलं दुसरं पहा ना काहीतरी. म्हणून मी त्या दिवशी कविता लिहिली की काळोखातून तू मला हाक दिलीस आणि आपण चालू लागलो एक किरणोत्सुक पाऊल वाट. म्हणजे मी हे सगळ्या महात्म्यांना म्हणते आहे, कर्वे, राजाराम मोहन रॉय ह्या सगळ्यांना, की काळोखातून तू मला हाक दिलीस आणि आपण चालू लागलो एक किरणोत्सुक पाऊल वाट. व्यापक अनुभवांचे अनेक रस्ते पार केल्यावर मित्रा, आज एक असा क्षण हवा जिथे तुझा माझा अनुबंध देहातीत व्हावा. देहाच्या पलीकडे जा कुठेतरी, आता तुम्ही आमच्याकडे माणूस म्हणून पहा, असं मी तेव्हा मग 95 साली ही कविता लिहिली होती. की आणि आजही मला हे दिसतं की शाळेतली मुलं सरळ मॅडमना म्हणतात, मॅडम तुम्ही छान दिसता आहात. म्हणजे हे कुठेतरी चुकतं आहे. कौतुक करू नये असं मला अजिबात म्हणायचं नाही. चुकतंय ते विद्यार्थ्यांचं पण, आणि विद्यार्थ्यांना माहीत झालं आहे की आपण असं म्हटल्यानंतर मॅडम थोडंसं हात सैल सोडून 8च्या ऐवजी 9 मार्क देतील कदाचित, हे सुद्धा मुलांना माहीत झाले. ही किती वाईट गोष्ट आहे. ते तिला खटकलं पाहिजे. जसं मला असं वाटतं की 95 साली मला जर ते खटकलं, की मला असं वाटलं की मी 2-3 दिवस माझ्या हॉस्पिटलच्या कामातून, माझी मुलगी लहान होती तिचं सगळं करून, सगळ्यातून वेळ काढून मी जर नोट्स काढल्या होत्या, भाषण केलं होतं, तर तुझं भाषण आवडलं नाही आणि तू छान दिसत होतीस आणि तुझी साडी छान होती. मला असं वाटलं की आपण पुन्हा मागे चाललो, पुन्हा म्हणजे आपण पुन्हा शोभेची वस्तू दिवाणखान्यामध्ये ठेवायचं छान छान दिसण्यासाठी. हे नको आहे ना आपल्याला. आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे, नाही का. तर हा एक अनुभव तुम्हाला सांगावासा वाटला मला. डिजिटल क्रांतीचा वाचन संस्कृतीवर परिणाम झालाय असं वाटतं का तुम्हाला? हां, झालाय. परिणाम तर झालाच. मी म्हणाले ना आत्ताच की जे सोपं आहे ना ते माणसाला पटकन हवं असतं. आता आडातून पाणी आपण काढतो का? नाही काढत, कारण नळाला येतं आहे. खरं आहे की नाही? आपण पाणी हापसत नाही. आता तसंच आहे ते ह्या सगळ्या गोष्टी, की एखाद्या ग्रंथालयामध्ये जायचं, पुस्तकं पाहायची, त्याच्यातून पुस्तक निवडायचं, घेऊन यायचं, घरी येऊन वाचायचं निगुतीने, व्यवस्थित न फाडता वापस करायचं, त्याच्यावर मैत्रिणींशी चर्चा करायची. हे कष्टदायक काम आहे. आनंद जरी असला तरी कष्टदायक आहे. मग दूरदर्शन आलं, दूरचित्रवाणी सहज पाहत राहा, ते सोपं वाटायला लागलं. मग आता हातामध्ये मोबाईल आला, पटपट पटपट पाहायचं. फक्त काय आहे की हे सगळं चिरकाल टिकणारं नाही आहे. मला सांगा, आता तुम्ही पण फेसबुक सगळं वापरत असाल ना, त्याच्यावर वाचलेले काही स्फुट लेख, त्याच्यावर वाचलेल्या कविता किती लक्षात आहेत तुमच्या आज? व्हायरल 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 किती जरी झालं, एक लेख पटकन नाव सांगू शकता त्याच्यातलं काय तुमच्या इथे जाऊन बसले ते?
नाही सांगू शकत की नाही. अशी कुठलीच गोष्ट नाही पण social श्यामची media- आईमधला एक प्रसंग इथे बसलेला आहे ना आजही आपल्या, की काय साधं ती आई म्हणते की पाय माती लागू नयेत म्हणून एवढे जपतोच ना, तसं मनाला सुद्धा जप बरं का श्याम. हे इथं बसलं आहे आपल्या. तेव्हा नव्हता कॉम्प्युटर, तेव्हा मोबाईल नव्हता, व्हॉट्सॲप नव्हतं, फेसबुक नव्हतं. ती श्यामची आई किती साधी होती, पण तिने जे सांगून ठेवले ना, हे असं जे असतं ना, हे कालातीत साहित्य असतं. आणि त्याच्यामुळे हे वारं असते एक प्रकारचं, लाट असते. ही पण लाट विरून जाईल काही दिवसांनी, नवं काही येईल आणखीन काय माहिती. शेवटी माणसाचा हा स्वभाव आहे, जे सहज मिळते ना तेच माणूस वापरतो, वाचतो, त्याच्यामध्ये वेळ घालवतो. पण पुस्तक वाचायचं घेऊन म्हणजे थोडंसं कष्टाचं काम आहे आणि त्याला थोडासा संयम लागतो, मनाची एकाग्रता लागते. हे असं भरभर भरभर मोबाईलमध्ये पाहायला काही एकाग्रता लागत नाही. इकडे कुकरची शिट्टी कितवी, तिसरी का चौथी पाहत पाहते तुमचं मोबाईलवर चालू असू शकतं. खरं आहे की नाही. याच्यामुळे काय होते की आपली एकाग्रता कमी होते आहे. पण काळाचा महिमा आहे म्हणायचं. सगळंच काही वाईट नसतं, त्याच्यात चांगलं पण खूप आहे. त्याच्यामध्ये जे चांगलं आहे ते उचलायचं. म्हणजे वेगवेगळे ऍप जे आलेत त्यामुळं आपल्याला कमी वेळामध्ये पुस्तक वाचायला सुद्धा मिळतं मोबाईल. नाही, त्याचे म्हणजे फायदे खूप आहेत ना. एकाग्रता करून आपण वाचू शकतो. आपण जर ठरवलं ना, आता शेवटी कोणचीही गोष्ट, कोणताही शोध दुधारी तलवार आहे. तुम्ही कसं वापरायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. खरं आहे की नाही. आता ह्याच सगळ्या गोष्टींचा खूप चांगला उपयोग आम्ही करतोय ना आज. आता आज हा कोविडचा काळ आहे. आमच्या अनेक पेशंट्स, आमच्या मैत्रिणींच्या मुली कोणी कुठल्या कुठल्या देशामध्ये आहेत दुसरीकडे, तिकडे काही डॉक्टर सहज उपलब्ध नसतात, फोनवर बोलत नाहीत. आज ते तिथून आम्हाला त्यांचे रिपोर्ट्स पाठवतात, आम्ही त्यांच्याशी बोलतो, चॅट करतो, समजावून सांगतो, आधार देतो. किती मोठी गोष्ट आहे मला सांग. कितीतरी दूर आहेत त्या मुली, 10,000 10,000 किलोमीटरवर कुठेतरी, पण त्या मुलींना आज आधार मिळतो की नाही, माया मिळते, ऊब मिळते. हा सुद्धा फायदा आहे. पटकन 1 मिनिटात आम्ही त्यांचं सोनोग्राफीचा रिपोर्ट वाचू शकतो. तितक्या दूर त्या कुठल्या तरी वेगळ्या देशात असतात मुली, आणि त्यांना एक घटकाभरासाठी आपण आधार देऊ शकतो की नाही, हे काही सिरियस नाही आहे, काळजी करू नको, अमुक कर तमुक कर. असं आहे. त्याच्यामुळे फायदेही खूप आहेत त्याचे. घ्यायचं काय ते आपण ठरवायचं आहे शेवटी, नाही का. आणि हे सगळे ॲप निघण्याच्या आधी एक मोठा वर्ग होता की जो काहीच वाचत नव्हता. हे आपण विसरून गेलो आहोत. मला दोष चांगलं आपण आठवतं त्याला की वृत्तपत्र आपण लहानपणापासून वाचतो. प्रत्येकाच्या घरी एक पेपर येतो. पण असे लोक आहेत की नाही की पेपरच घेत नाहीत, ते शेजारच्यांचा पेपर वाचतात. अशी माणसं आपण पाहिली आहेत की नाही. आम्ही पाहिली आहेत खूप. कधीही ते वृत्तपत्र महिन्याला किती खर्च येत असेल पण ते घ्यायचेच नाही. आमच्या घरचा पेपर आमचा वाचून झालं की ते आमचा पेपर न्यायचे, पूर्ण वाचायचे, संध्याकाळी आणून द्यायचे. 4%च लोक पेपर वाचतात. तेव्हा काही मग कशाला ह्यांना दोष द्यायचा आपण ह्या ॲप्सना. शेवटी आपली वृत्ती आहे ती. खरं आहे की. तुम्ही उत्तम समुपदेशक पण आहात. त्याबद्दल काही सांगाल? त्याचं असं आहे की माझा जो व्यवसाय आहे ना, ह्याच्यामध्ये माझ्याकडे सगळ्या बायकाच येतात. आणि मी खूपदा पाहिलं की आता समजा एखादी बाई माझ्याकडे आली, ती सांगते मला की बाई माझं पोट दुखतं, असं तसं सगळं तपासून झालं. त्याच्यानंतर औषधं लिहून दिली की तिच्या चेहऱ्याकडे मी जेव्हा पाहते तर मला तिच्या चेहऱ्यावर खूप अपेक्षा दिसते काहीतरी, की तिला औषधांच्या पलीकडे काहीतरी माझ्याकडून पाहिजे अजून. किंवा ती बसते आणि काहीतरी तिला बोलायचं असतं, आणखी तिला सांगायचं असतं की तिची सासू तिला किती त्रास देते, की ते सांगायचं असतं की माझा नवरा कसा रोज दारू पितो, किंवा तिला असं सांगायचं असतं की माझ्या मुलाचा पहिला नंबर आला शाळेमध्ये, माझा मुलगा खूप हुशार आहे. म्हणजे तिला काहीतरी छान पण मला सांगायचं असतं आणि काहीतरी दुःखाचं पण सांगायचं असतं. म्हणजे काहीतरी share तिला करायचं बोलायचं असतं माझ्याशी. आणि माझ्या लक्षामध्ये आलं की बायकांची 40% तरी दुखणी ही मानसिक असतात. आणि मग तिच्या मनाचा शोध घेण्यासाठी मी समुपदेशनाची कला शिकावी हा विचार केला आणि मग मी ते शिकले. त्याच्यामुळे आज मी माझ्याकडे येणाऱ्या बाईला पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकते आणि तिला मी जास्त समाधान देऊ शकते. म्हणजे एका बाईला माझ्याकडे आल्यानंतर 350 रुपये ती मला देते, ते पुरेपूर वसूल झाल्यासारखं मला वाटतं की तिने आपल्याला 350 रुपये दिलेत, आपण तिला तसं काहीतरी समाधान दिलं पाहिजे. तिला औषधही देते आणि तिला समजावून सांगते, तिच्याशी बोलते आणि ती मोकळी होऊन घरी जाते. आणि याच्या पाठीमागे एक बाई आहे, हे सगळं होण्याच्या पाठीमागे, ती सांगते तुम्हाला मी. एक बाई साधारण अशा 70-75च्या होत्या. त्यांना 4 मुलं होती, मोठी मोठी मुलं, सगळी लग्न झालेली. बाई विधवा होत्या. त्यांना काही त्रास होता, माझ्याकडे आल्या, 2-3दा तपासणं झालं, औषधं दिली, बऱ्या झाल्या. 4थ्यांदा पुन्हा बाई दवाखान्यामध्ये आलेल्या. मला वाटलं आज काय झालं बुवा ह्यांना. मग आमच्या त्या सिस्टरला म्हटलं बोलवते आजींना. त्यामुळे नाही, सगळे पेशंट होते, मी सगळ्यात शेवटी बाईंना भेटणार. ठीक आहे म्हणाले. मग आली ती.
काय झालं आजी, तुम्हाला बरं नाही वाटत का? अजून गोळ्यांचा परिणाम नाही झाला का? नाही हो, छान झालं म्हणे, सगळं छान झालं म्हणे, उगीच आले तुम्हाला भेटायला म्हणे. ठीक आहे म्हटलं, कृतज्ञता. आणखीन 1 महिना गेला, पुन्हा आले बाई, बसलेल्या दवाखान्यामध्ये. पुन्हा सिस्टरने विचारलं, नाही नाही, मी सगळ्यात शेवटी बाईंना भेटणार. हा प्रकार 4-5दा झाला. मग एकदा मध्ये आल्या, माझ्याकडे पाहू लागल्या अशा. मग माझ्या क्लिनिकमध्ये पाठीमागे असं बोर्ड आहे की प्रथम तपासणी 350 रुपये, द्वितीय तपासणी 300 रुपये. त्या पाटीकडे पाहायला लागल्या, पुन्हा माझ्याकडे पाहायला लागल्या, पुन्हा पाटीकडे पाहायला लागल्या. असं 4-5दा त्यांनी केलं. मग म्हणले, बाई एक विचारू का? म्हटलं विचारा. बाई मला तपासायचं नाही, तुम्ही मला हात पण लावू नका, फक्त मी तुमच्याजवळ आले आणि 2 घटका बसले तर तुम्ही किती पैसे घ्याल बाई? अरे वा. माझ्या डोळ्यात पाणी आलं बघा, कारण त्या माझ्या आईच्या वयाच्या होत्या. मला वाटलं की एखाद्या बाईने आपल्याला बोलण्यासाठी मी येते तर तुम्ही किती पैसे घ्याल म्हणावं, म्हणजे माणसं किती महाग झाली आहेत. संवादासाठी केवढी भूक आहे मोठी माणसाजवळ. आणि मग त्या दिवशी मी ठरवलं की आपल्याला आता बाईच्या मनात शिरायचं आहे, आणि म्हणून मग मी समुपदेशन शिकले. त्याचं मला आज खूप समाधान होतं. म्हणजे विशेष प्रशिक्षण घेतलं त्याचं? हां, म्हणजे त्याचा एक कोर्स होता तो 2 वर्षांचा. मग त्याचे पेपर्स होते, टोटल 9 पेपर्स होते एकूण. ते सगळे 9 पेपर्स मी दिले, MS केलं, त्याच्यामध्ये एक छोटा थेसिस पण दिला, आणि अतिशय चांगले मार्क्स मिळाले. आणि त्याचा मला फार फायदा होतो आज. म्हणजे मी अधिक चांगल्या पद्धतीने माणसांना समजून घेऊ शकते. स्त्रियांनाच म्हणून नाही, पुरुषांना, मुलांना, एकूण कुटुंबाला समजून घेऊ शकते चांगलं. आणि त्याचं मला खूप समाधान वाटतं. आता तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपचा उल्लेख केला, त्याला धरून प्रश्न विचारते की व्हॉट्सअप, फेसबुक किंवा सोशल मीडियावर लिखाण ज्या पद्धतीनं होतं, आता तुम्ही म्हणालात की ते लक्षात सुद्धा राहत नाही, व्हायरल जरी असलं तरी फारसं काही आठवत नाही. मग नवोदित लेखक हा सोशल मीडियावर जास्त लिहितोय, त्यांना नेमकं काय सांगाल तुम्ही? नाही, खरं म्हणजे मी तुम्हाला सांगू का की कुणाला काही सांगावं असा अधिकार काही मला आहे असं मला वाटत नाही. मी तुम्हाला तर ही एक अनुभव म्हणून की मला असं वाटतं की आपण एक सामान्य माणूस आहोत ना. हजारो लाखो डॉक्टर्स आहेत जगामध्ये, आणि हजारो लाखो साहित्यिक आहेत. मी त्यांच्यामधली एक आहे. मी अशी कोण थोर लागून गेले की मी लोकांना उपदेश करू की तुम्ही असं करा. मी संत महात्मा नाही, काही नाही आहे. फक्त असं आहे की समजा आता मला हा रंग आवडतो तर मी हा घालते, त्यांना जांभळा रंग आवडला त्यांनी जांभळा रंग. तर तसं आहे ते की त्यांना आवडत असेल त्याच्यावर लिहायला त्यांनी लिहावं. मला नाही भावत फारसं, मी नाही लिहित. खरं आहे की नाही? पण असा भाग येतो. कवितेतून काय उतरावं त्यांच्या, किंवा लिखाणातून नेमकं काय यावं समोर? हां, असं जर म्हणायचं म्हटलं तर तो फार एक विस्तृत विषय आहे बघा. त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर कसं आहे की काही लोक असं म्हणतात की स्त्रियांच्या आणखीन काही गोष्टी इतक्या गुप्त आहेत, इतक्या आतमध्ये त्या रुतलेल्या आहेत की त्या बाहेर काढण्यासाठी, त्या समाजाला स्वीकारायला लावण्यासाठी मोठ्याने ओरडणं आवश्यक आहे, असं म्हणणारा पण एक वर्ग आहे. म्हणून काही जणांचं लिखाण त्या दृष्टीने भडक वाटतं. त्यांचा तो जो सूर आहे भडकपणाचा, किंचित काही जणांना तो सवंग वाटू शकतो. काही जणांना प्रसिद्धी लवकर मिळण्यासाठी तो भडकपणा आवश्यक वाटू शकतो, किंवा काही जणांची ती वृत्तीच असेल, असंही आहे ना त्याच्यामध्ये. आणि काही जणांना असं आहे की त्यांचा तो स्वभावच नाही आहे तसं करण्याचा, त्याच्यामुळे ते संयत पद्धतीने लिहितात अलग लक्षामध्ये. आणि भडक लिखाण जे आहे त्या लिखाणामागे अनेक जण अशी भूमिका सांगतात की ओरडून सांगितलंच पाहिजे आज, त्याच्याशिवाय समाजाला कळणार नाही. की समजा आता मी 10व्या मजल्यावर उभी आहे आणि तुम्ही खाली आहात आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे, तर मला ओरडावंच लागेल ना तिथून, कारण तुम्ही खूपच खाली आहेत ना, मी आवाज तर पोचला पाहिजे, म्हणून मला ओरडावं लागेल ना जोरात. मग खूप जोरात जेव्हा मी ओरडेल तर त्याच्यामध्ये सुसंस्कृत सूर येणार नाही ना. खरं आहे की नाही? अशी पण भूमिका काही लोक मांडतात, आणि त्यामुळे त्यांचं लिखाण त्या पद्धतीचं वाटतं. अर्थात हा ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे. आणि शेवटी काय आहे की मांडणं महत्त्वाचं आहे, आणि त्या मांडण्याचा परिणाम होणं महत्त्वाचं आहे. आणि समाज हा खऱ्या अर्थाने निरोगी असा राहायला पाहिजे, संवादी राहायला पाहिजे. मग प्रत्येकजण वेगवेगळं हत्यार वापरणार. लेखिकाचं लिखाण जे असतं, म्हणजे स्त्रिया जे लिहितात ते स्त्री केंद्रितच असतं का, असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही जे सांगितलं की मोठ्यांनी ओरडलं पाहिजे, मोठ्यांनी ओरडणारी ही स्त्रीच असावी, असं काही आहे की प्रातिनिधिक स्वरूपात कोणीही असू शकतं? कोणीही असू शकतं. कसं आहे की स्त्री एक फार दिवस बंदिस्त होती ना, मग तिच्याजवळ अनुभव विश्व काय असणार मला सांगा तुम्ही. त्याच्यामुळे सुरुवातीला तिने जे लिहिलं ते तेवढंच लिहिणार, ती कुटुंबाबद्दलच लिहिणार.
नाही का? आजही स्त्रियांचं लेखन बघा तुम्ही, अर्थक्षेत्र आहे एवढं मोठं, व्यापार क्षेत्र आहे, आंतरराष्ट्रीय नातेसंबंध आहेत, अशा विषयांवर स्त्रियांचं लिखाण कमीच आहे ना अजूनही. कमीच आहे. हां, ती त्याचं कारण खंत की आहे. आपण खूप मागे होत ना आपण. म्हणजे कसं आहे की एक मूल आहे की जे MA झालेलं आहे, हं? आणि एक मूल आहे की जे आत्ता फक्त बालवाडीत आहे. एवढा फरक स्त्रीच्या आणि पुरुषाच्या आजपर्यंतच्या जगण्यामध्ये आहे. स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण जर म्हणतो, त्यांना पहिल्यापासूनच स्वातंत्र्य मिळालेलं आहे सगळ्या गोष्टींचं, त्यामुळे त्यांच्या विचारांच्या दिशा वेगळ्या आहेत. पण हळूहळू ह्याच्यामध्ये बदल होईल नक्कीच. स्त्री केंद्री लिहिण्याचं कारणच ते आहे की तिचं क्षेत्रच तेवढं होतं, ती तोच विचार करणार, मग ती तिच्याबद्दल लिहिणार. दुसरा भाग हा की तिला माहीत आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे, मग तो मी लिहिल्याशिवाय तो माहीत कसा होईल सगळ्यांना, आहे की नाही? त्याच्यामुळे ती त्या दृष्टिकोनातून लिहिते आहे. पण अनेक लेखक असे आहेत की जे स्त्रीचं भावविश्व फार चांगल्या पद्धतीने मांडतात, खूप चांगल्या पद्धतीने मांडतात. तुम्ही आता समजा मी तुम्हाला सांगेन शाळा कादंबरी मिलिंद बोकीलांची, किंवा मग त्यांची समुद्र कादंबरी, किंवा आता मी तुम्हाला सांगेन की अंबिका सरकारांची एका श्वासाचा अंतर नावाची कादंबरी बाईंनीच लिहिली आहे, पण त्यांनी 2 पुरुषांच्या मनस्थितीचं वर्णन फार सुंदर केलं त्याच्यामध्ये. एक त्यांचा दुसरा नवरा आणि एक पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा. ह्या दोघांच्या मनांचा, म्हणजे ते दोघंही अबोल आहेत, पण त्यांच्या मनात शिरून त्या बाईंनी इतकी सुंदर कादंबरी लिहिली आहे. म्हणजे असं नाही की फक्त स्त्रीबाबतच स्त्री लिहिते, स्त्री पुरुषाच्या मनात शिरून पण तो पण मनोव्यापार मांडते आहे, तो देखील मांडते आहे. हळूहळू बदल होतच आहे. पण जे काही आजपर्यंत आपल्या मराठी स्त्री लेखिकांनी कवयित्रींनी केले ते निश्चितच फार कौतुकास्पद आहे, आणि त्याच्यामुळेच आज आपण एवढा बदल पाहतो. तुमच्या आवडत्या लेखिका कोण? आवडत्या लेखिका म्हणण्यापेक्षा लेखक मी म्हणेन श्रीना पेंडसे माझे सगळ्यात आवडते लेखक. वा. आणि त्याच्यानंतर मग ह.मो. मराठे, मग जयवंत दळवी हे माझे आवडते, उद्धव शेळके. आणि स्त्रियांबद्दल म्हणाल तर मला इंदिरा संतांची कविता अतिशय लाडकी माझी. आणि त्याच्यानंतर मालतीबाई बेडेकरांचं लेखन पूर्ण सगळंच मला विभावरी खूप- बेडेकर हां. नावाने त्यांनी म्हणजे लिहिलं. विभावरी शिरूरकर शिरूरकर हे नावाने त्यांचं काल्पनिक नाव, हम्म. आणि मालतीबाई बेडेकर आणि विश्राम बेडेकरांचे लेखन मला फार आवडतं. त्यांचं आत्मचरित्र एक झाड दोन पक्षी, विश्राम बेडेकरांचं अतिशय सुंदर. तसं खूप जण म्हणजे पण जेवढं आता काही- तुम्ही जे म्हणालात आणि विभावरी शिरूरकरांचं नाव घेतलं तेव्हा मला एक जाणवलं की मोठ्यांनी ओरडावं लागलं होतं त्यांनाही काही वर्षापूर्वी, आणि त्यांचे काय हाल झाले हे सर्व वाचकांना किंवा रसिकांना माहितीच आहे. म्हणजे की त्यांना टोपण काल्पनिक नाव घ्यावं लागलं ना, की मालतीबाई बेडेकर अशा नावाने त्या लिहू लिहू नाही शकल्या शकल्या. नाहीत. कारण त्यांनी त्या काळामध्ये विधवा स्त्रियांचं जगणं किंवा प्रौढ प्रौढकुमारिका. कुमारिकेचं जगणं हे सगळं त्यांनी मांडलं त्या काळामध्ये. त्या काळात समाजाने ते पचवलं नसतं, म्हणून त्यांनी काल्पनिक नाव घेतलं. पण आता ब्रचं स्वागत होतं. म्हणजे काळ बदलला ना, आता वाचकांची सुद्धा मनोभूमिका बदलली, त्यांना सुद्धा हे स्वीकारता येतंय ना आता सगळं. त्याच्यामुळे आपल्यासाठी चांगले दिवस आहेत हे. म्हणजे त्याच्यामुळे समाजही निरोगी होईल ना. थोडासा वेगळा प्रश्न विचारते. घरात राजकीय पार्श्वभूमी आहे, तुम्ही उत्तम व्याख्यात्या पण आहात, समुपदेशक आहात, समाजामध्ये म्हणजे नांदेड म्हणा किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमच्याविषयी लोकप्रियता आहेच आहे. मग राजकारणात जावं वाटलं नाही कधी? नाही, मला राजकारण हा विषय कधीच आकर्षित करू शकला नाही. कारण मला असं वाटतं की ते सगळं खोटं खोटं जग असतं, आणि मला जिथं खोटं असतं तिथं माझं मन रमत नाही. आणि मी तुम्हाला आधीच म्हणाले ना की मी महत्त्वाकांक्षी नाही आहे अजिबात. म्हणजे मी कुठलीही गोष्ट ठरवून केलेली नाही आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे परमेश्वराने माझ्या समोर ठेवलं त्याचं मी स्वागत केलं. हे व्याख्यानं देणं हे सुद्धा अगदी योगायोगाने होत गेल्या सगळ्या गोष्टी. मी कुठलीच गोष्ट अशी करायची म्हणून केली नाही. माझे कुठलेही पुस्तक प्रकाशित होताना माझ्यापेक्षा माझ्या पती माझे डॉक्टर किन्हाळकर, माझी मुलगी नेहा यांचा, आणि माझे जे काही लेखनाचे चाहते लोक आहेत, प्रकाशक आहेत, माझ्या मैत्रिणी, यांचा उत्साह जास्त असतो. मला असं महत्त्वाकांक्षा म्हणाल तर नाहीच आहे. म्हणजे मी जगते, आलाक्षण आनंदाने जगते, पण मला हे व्हायचं आहे, मला ते करायचं आहे असं मला आयुष्यामध्ये कधी नाही वाटलं. आणि संधी मिळाली तर? संधी मिळाली तरी मी नाही म्हणेन, मी नाही जाणार त्या क्षेत्रामध्ये.
मला करमत नाही तिथे हे मला माहिती आहे. म्हणजे तुम्ही पुस्तकात किंवा लिखाणातच रमता? हां, मी माणसांमध्ये रमते. माझं कसं आहे की मी लहान असताना पुस्तकं वाचायची, आईवडिलांनी पुस्तकं वाचायची सवय लावली चांगली. आणि मग आता मला कळतं की पुस्तकं वाचायची तशी मी आता माणसंसुद्धा वाचते. त्यामुळे मी माणसांमध्ये रमते. तर खेड्यातला माणूस असो, शहरातला असो, अत्यंत यशस्वी असो, अपयशी असो, दुःखी असो, आनंदी असो, पण जो माणूस माझ्या सहवासामध्ये येतो ना, त्याच्यामध्ये मी रमते. पण राजकारण मला नाही आवडत आणि मी कधी जाणार पण नाही. यापेक्षाही तुम्हाला वेगळं समाजाला काही सांगायचं असेल तर जरूर सांगा. सांगण्यासारखं मी तुम्हाला आधी म्हणाले ना की मी असं खूप काही मोठी बाई नाही आहे कोणी की मी उपदेश करावा कोणाला असं. पण जे काही मला आयुष्याने आजपर्यंत शिकवलं तर त्याच्यामधून मी इतकं म्हणेन की प्रत्येक माणूस म्हणजे निदान आपल्या भागातला तरी की जिथे अजूनही मुलांचं खूप महत्त्व आहे, त्या प्रत्येकाला मी विनंती करेन की मुलगी जन्माचं स्वागत करा आणि निखळ मनाने करा. निखळ शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याकडे आज स्वागत कसं होतं सांगू का, की पहिला मुलगा आहे आणि दुसऱ्यांदा मुलगी झाली ना की मग खूप कौतुकाने स्वागत होतं. तर तसं नको. पहिली असो, दुसरी असो, तिसरी असो, मुलगी जन्माचं स्वागत करा. हे एक मी माणूस म्हणून सांगेन सगळ्यांना. आणि दुसरं जे मला आजपर्यंत कळलं ते असं की दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद माना, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये कुठंतरी तुमचा एखादा ठोका चुकू द्या हृदयाचा. क्षणभर का होईना त्याच्या दुःखाशी समरस व्हा आणि तुम्हाला जे करता येईल त्याच्यासाठी, मग ते वेळ देणंसुद्धा असू शकतं. पाठीवर हात फिरवा, 5 मिनटं बस म्हणा, हेही दिवस जातील म्हणा. अशा पद्धतीने त्या समोरच्या माणसाला धीर द्या. आणि जर तो आनंदी होऊन आला, त्याच्या यशासाठी, यश सांगण्यासाठी आला, तर त्याच्या यशामध्ये आनंद माना. एवढं जर आपण करू शकलो ना तर मला असं वाटतं आयुष्य खूप सोपं आहे आणि सुंदर पण आहे. आणि ही शक्ती मला परमेश्वराने आयुष्यभर द्यावी एवढीच त्याला प्रार्थना करते. मराठवाडा नेता हे जे वृत्तपत्र आहे ना, हे आमच्याकडे मला वाटतं एक 4-5 वर्ष झाले असतील. बद्दर साहेब येतात आमच्याकडे, म्हणजे डॉक्टर किन्हाळकरांचे ते स्नेही आहेत. आणि मला जेवढी त्यांच्याबद्दल माहिती आहे की ते फार साधारण परिस्थितीमधून पुढे आलेले आहेत. म्हणजे त्यांनी खूप लढा दिलेला आहे आणि त्या साधारण परिस्थितीमधून आज ते त्यांचे खूप चांगल्या लोकांशी खूप चांगले संबंध आहेत. आणि आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे ते त्यांचं वावरणं फार सुखद असतं. ते जेव्हा आपल्या घरी येतात ना तर त्यांचं वावरणं असं अत्यंत मैत्रीपूर्ण असतं की आपली ओळख जरी नसली तरी आपण त्यांच्याशी 4 शब्द बोलतो. तर हे जे त्यांच्या व्यक्तिमत्वामधलं विशेष आहे की नाही, हे फार चांगलं आहे. आजकाल अशी माणसं जास्त दिसत नाहीत. लोक काय करतात साधारणपणे की फार असा रोब दाखवतात की मी काहीतरी आहे, तर तसं त्यांच्यामध्ये दिसत नाही. ते असे मैत्रीपूर्ण त्यांचं उठणं, बसणं, बोलणं असतं आणि सगळ्यांशी संबंध फार छान ठेवतात. आणि त्यांचं जे वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये सगळ्या विषयांना ते जागा देतात. कौतुकाची गोष्ट म्हणजे अध्यात्मासाठी त्यांनी जागा ठेवली आहे. ते मला फार त्यांचं अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे ती, कारण आज त्याची फार गरज आहे. आजच्या समाजामध्ये विशेषतः ह्या कोविडच्या काळामध्ये लोक फार भयग्रस्त झालेले आहेत आणि अध्यात्माचा खरा अर्थ कोणाला अजून खरं म्हणजे नीट समजलेलाच नसतो. जो तो आपल्या आपल्या परीने काहीतरी अर्थ लावतो, मनःशांती मिळण्यासाठी वाचायचा असं तरी समजत असेल कोणी, तरी देखील अध्यात्मासाठी वृत्तपत्रात जागा ठेवणं, याच्यासाठी मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या वृत्तपत्राला शुभेच्छा देते. हे तुम्ही जे आज तेजस्विता ह्या सदराखाली माझी मुलाखत घेतली, तर ही एक फार चांगली गोष्ट सुरू केली आहे. अर्थात याची प्रेरणा आणि कल्पना मला वाटतं बद्दर साहेबांची आहे का तुमची आहे मला माहीत नाही. आमच्या तिघांची, बद्दर साहेबांचे, त्याच्यासाठी मी अभिनंदन करते. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की पूर्वीच्या काळी फार लोक म्हणायचे असं नाही की जेलसी दाय नेम इज वुमन, असं म्हटलं जायचं ना पूर्वीच्या काळी. तर त्या म्हणीला पूर्णपणे फाटा देऊन तुम्ही 2 स्त्रिया इतक्या लांबून इथं आलात. खरं म्हणजे रस्ता खूप खराब झालेला आहे, त्यामुळे ते येऊन तुम्ही एवढं माझ्याबद्दल विचारलं, माझ्यासाठी इतकं उत्सुकतेने तुम्ही वेळ दिला, तर याच्यामधून मला असं वाटतं की नवरात्रीच्या निमित्ताने आपण आपल्या आपल्या प्रत्येकीच्या आतमधल्या असलेल्या शक्तीचा शोध घेतो आहोत. ही मुलाखत घेण्याची जी काही कला आहे ती तुमच्याजवळ आहे. प्रश्न काढणं हे सगळं जे आहे, किंवा आता तुमचं स्वतः पण तुमचे पती एवढी तुम्हाला 7 त्याच्यात देतात अगदी, ती पण खूप कौतुकाची गोष्ट आहे ना. तर आपल्या आपल्या आतल्या गुणांचा शोध घेणं आणि दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करणं, ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर हे सगळं तुमचं ह्या सदरामध्ये साध्य होतं आहे
आणि आणखीन एक गोष्ट होते आहे की आपल्याला माहीत नसलेल्या इतर चांगल्या स्त्रिया आपल्याला माहीत होत आहेत, खरं आहे की नाही? त्याच्यामुळे नवरात्र हा उत्सव नुसताच नवरात्रीचा न राहता तुमच्या या सदराच्या निमित्ताने संक्रांतीसारखं स्नेहमिलनसुद्धा होतं आहे, नाही का? त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि तुमची ही तेजस्विता पुढच्या वर्षी आणखी लोकप्रिय हो. हो नक्कीच. आणि तुम्हाला लागलं तर मी सुद्धा अनेक यशस्वी स्त्रियांची यादी तुम्हाला देईन. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत आणि मला आनंद वाटेल त्यांची नावं तुम्हाला सांगायला. आणि पुढच्या वर्षी तुमच्या सदरामध्ये त्यांचाही समावेश व्हावा, अशीच उत्तरोत्तर नव्या नव्या छान संकल्पना घेऊन तुमचं वृत्तपत्र बहरत राहो. तुम्ही इतका वेळ माझं मनोगत ऐकलं शांत चित्ताने आणि वेगवेगळे प्रश्न विचारले, मला पण छान वाटलं. आशा आहे की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे सगळं आवडेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद वृषाली. शहर शहर गाओ गावी, नगर नगर जागो जागी. शहर शहर गाओ गावी, नगर नगर जागो जागी. पहिली पसंत आहे इथे मराठी वाचकाची. पहिली पसंत आहे इथे मराठी वाचकाची. वेध घेतो प्रत्येक बातमीचा, खेळ चित्रपट राजकारणाचा. आवाज हा सत्याचा, विश्वास आणि न्यायाचा. पत्रकारितेचा, जनामनाचा हा विजेता. मराठवाडा